आपण बघितलेली आहे आणि दोन ताकदवर संघ ठाणे जिल्ह्यातील हे दोन कट्टर प्रतिद्वंदी एकाच जंगलातले दोन वाघ या मैदानावरती आता मात्र उपांत्य फेरी दरम्यान एकमेकांच्या समोर एका बाजूला चेंज गेम वडवली बी दुसऱ्या बाजूला सोनू मोनू 11 जी स्पोर्ट्स वाकण टॉस जिंकून वाकणने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय इन्व्हाइट केलंय वडवली बीला बॅटिंग साठी सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले या संघाची अत्यंत जुनी भरोशाची विश्वासाची ओपनिंग पेअर विशाल पाटील आणि ऋतिक पाटील बॉलिंग मार्ग तयार ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर आजच्या दिवसामध्ये जीतने जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे त्याची बॅट आज तळपलेली आहे बॉलिंग मध्ये चमकदार कामगिरी झालेली आहे पण कालच्या दिवसात ज्या संघाने या मैदानावरती हा कार माजवला तो संघ म्हणजे चेंज गेम वडवली बी बॅटिंग साठी तयार स्ट्राइकला विशाल नॉन स्ट्राइकला ऋतिक पहिलाच बॉल उपांत्य फेरी सुरू पहिलाच बॉल समोर झेल होता कव्हर पॉइंटला फील्ड होता ठिकाणी दिशांकडनं झालेली चूक ही चूक आहे की घोड चूक येणारी वेळ सांगेल जीवनदान मिळतं त्या ठिकाणी बघू शकाल विशालला आणि जीवनदाना बरोबर इथून मात्र मिळतात या दोन धावा चुका गेल्या होत्या सागाव संघाने जीवनदान जीतला दिलं होतं जीवनदान अविनाशला दिलं होतं या दोघांनी शेवटपर्यंत थांबत असताना एक मोठी धावसंख्या उभी करून दिली आणि याच मैदानावरती ती चूक मात्र एक नौक्या खेळाडूकडनं निशांतकडनं होते जीत ओ सुंदर चेंडू कॉट बियांचा अपील पंचांनी स्वीकारलंय झेल ड्रॉप झाला होता पण जीतने मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय यष्ट्यांच्या मागे झेल देण्यास भाग पडलं विशाल पाटीलच्या खेळीचा होतोय अंत पहिला गडी बाद मंडप डेकोरचे सर्वेसुरा कोणी असाल तर आपण संपर्क साधा विनायक पाटील देखील आले आहेत विशाल पाटील यांचे बंधुराज क्रिकेटपासून दूर असतात थोडेसे नोकरीमध्ये जॉबमुळे वेळ मिळत नाही पण एक काळ होता की विनायक नेहमी संघामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसायचा वेळोवेळी मैदानावरती मोठमोठे डिसिजन घेण्यासाठी त्याची महत्त्वाची भूमिका असायची पण आजही जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तो मैदानाच्या दिशेने येतोय यावेळेस मात्र व्यासपीठावरती आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलाय मैदानावरती न्यू बॅटर दाखल होतोय कधी घेतो विकेट कधी करतो धावा नाव त्याचं कमलेश उर्फ खावा डाव्या हाताचा अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडू समोर तितकाच घातक जीत ओहो राऊंड द विकेट अँगलिंग करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय ऍक्शन रिप्ले अत्यंत चांगल्या पद्धतीने SMD वरती दाखवत असताना भूषण मॅन फ्रॉम दातिवली आणि डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत डीजे कुणाल हे देखील दातिवली गावचे आहेत डॉट बॉल ओ उसळणारा वेगवान चेंडू स्क्वेअर लेगच्या अंपायरने दोन्ही आज समांतर केल्यात याचा अर्थ चेंडू अवांतर आहे ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल अचानक चेंडूने अतिरिक्त बाउन्स घेतला व्हाईट बॉलचा इशारा येतोय धावसंख्या धावपलकीवरती आपण बघतोय 3 धावा बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जीत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हो चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं होतंय एक धाव इथून मिळेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती चेंज द गेम वडवली बीची झाली ती म्हणजे 4-7 पारितोषिक वाकणच्या नावावरती आहेत त्या तब्बल 17व्या पारितोषिकाच्या दिशेने चेंज द गेम वडवली बी पोहोचलेला आहे 16 ट्रॉफीज आतापर्यंत नावावरती आणि ही जर इथून ही ट्रॉफी मिळाली म्हणजे टॉप 4 मध्ये आलेली आहे ट्रॉफी तर लागू झाली ती कितव्या क्रमांकाची असेल या कामगिरीवरती ते अवलंबून असणार आहे चेंडू खाली होता पण थोडेसे वाकले गॅप मध्ये तंत्राच्या साहाय्याने पाठवला चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने येतोय हा चौकार यंदाचा हंगाम गाजवतोय सातत्याने खोऱ्याने धावा करतोय
चांगला चेंडू होता, आत आणला होता, गुड लेंथ वरनं थोडा टॉस केला होता, हलक्या हाताने खेळत असताना पॉईंटच्या दिशेने ढकलून एक धाव पूर्ण गेले. षटक पहिलं संपले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 9 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. जीतच्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्यात, कारण 9 धावा पहिल्या मागच्या मॅचमध्ये 9च धावा दिल्या होत्या, या मॅचमध्ये 9 धावा दिल्यात. आणि 10पेक्षा कमी धावा जर कोणी लिमिटेड ओव्हरमध्ये खर्च करतो तो नेहमीच गोलंदाज इकॉनॉमिकल आपण मानत असतो, कारण याच मैदानावरती 15-15, 18-18, 28-28 धावा देखील गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. तिथे 9 धावा ही फार मोठी धावसंख्या नाही आहे, पण बघूया 3 ओव्हरमध्ये अजून किती धावा होतील. आक्रमण करावं लागेल. केतन मात्रेच्या अनुपस्थितीत आज संघ खेळतोय. सुरुवातीला थोडासा अडथळा निर्माण झाला, कुठेतरी तो समतोल प्राप्त होत नव्हता, पण आता मात्र मागची स्पर्धा जिंकल्यानंतर केतन विनाही आम्ही जिंकू शकतो, केतन विनाही आम्ही लढू शकतो, हे इथे मात्र या संघाने दाखवून दिले. आणि त्यामुळे आपण बघतायत की या मैदानावरती आता वाकड संघाकडनं अपेक्षा जरूर असतील. स्टॅकिंग एंडला ऋतिक तयार, बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी बॉलिंगसाठी तयार होतोय उदेश पाटील. बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. देसाई गाव इनकडनं तयार. उद्देश बघूया उद्देशचा उद्देश काय आहे या मॅच मध्ये. ओहो, स्विंग केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. एवन कोहलीचा ब्रँडेड षटकार. किती वेगवान चेंडू होता, पण घाटचं पाणी प्यायला ऋतिक पाटील अशा वेगाला अजिबात घाबरत नाही. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषे बाहेर या षटकाराने धावसंख्येला मिळतो आकार. पहिला चौकार ऋतिकच्या बॅटमधून, पहिला षटकार ऋतिकच्याच बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 15. हा चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. अलंग ग्राउंड चेंडू डीप मध्ये गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून मात्र नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण बघतायत. त्या ठिकाणी ऋषी राहुल होते आणि अशा प्रकारे आपण बघतोय एक धाव. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा कमलेश. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. प्रेक्षक जरूर या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्ह वरतीचे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या तमाम लाडके प्रेक्षकांचं स्वागत आम्ही करतोय. चॅनल सबस्क्राईब केला नसेल जरूर करा. SMD अनेक मोठ्या स्पर्धा कव्हर करतोय, अनेक इव्हेंट कव्हर करतोय, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुमच्या एखाद्या सबस्क्राईबने एखाद्याला मोटिवेशन मिळत असेल, एखाद्याची प्रगती होत असेल तर काय हरकत आहे सबस्क्राईब करायला. 16 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला कमलेश, बॉलिंग मार्कवर उद्देश. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, पूल केला, गॅप मध्ये खेळलाय, फिल्डर येतात दोघांच्या मधून, चेंडू फरार. धावा मिळतील 4. आपण पूल केला, विशेष म्हणजे गॅप मध्ये खेळला. या 4 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. खूप चांगली बॅटिंग कमलेश करतोय. दुसऱ्या बाजूने ऋतिकही खूप चांगल्या पद्धतीने मिडल करतोय. बॉलिंग मार्ग उद्देश. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, नेहमी आपण असं म्हणतो की लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टीज जबरदस्त हा उपाय असतो आणि तोच उपाय आपण मैदानावरती बघतोय. उद्देश राऊंड विकेट. हो, वेगवान चेंडू खाली राहिलाय, संपर्क नाही झाला, पूल करायचा होता. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू पडल्यानंतर उसळला नाही. पूल करण्यासाठी चेंडू मध्ये बाउन्स असणे गरजेचं आहे, पण हा चेंडू उसळलाच नाही, खाली राहिला. आणि असे चेंडू फलंदाजांना नेहमी अडचणीत आणतात. धावसंख्या 20 धावफलकावरती. पुन्हा एकदा हो, उडवलाय लॉंग ऑनला, फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. वा बाई वा, धावा मिळतील 6.
आज भावेश आणि काल देखील भावेशने चांगलं स्कोरिंग केलं. आमचे प्रतीक जाधव देखील अत्यंत चांगलं स्कोरिंग करतायत. फार जबाबदारीचं काम आहे, सोपं काम नाही. बऱ्याचदा असं वाटतं की स्कोरिंग करणं सोपं काम वाटतं, पण त्यासाठी तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता तुमची असणं गरजेचं आहे. तुमचं लक्ष मैदानाकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कॉमेंटेटरचं लक्ष विचलित झालं की स्कोअरकडे कॉमेंटेटर बघत असतो, त्यामुळे जरी कॉमेंट्री बंद झाली तरी स्कोअरला मात्र मैदानात तेल टाकून बघावं लागतं. प्रत्येक चेंडू काउंट करावा लागतो, प्रत्येक धाव काउंट करावी लागते, प्रत्येक घडामोडी त्याची नोंद करावी लागते. गुणसंख्या लेखक म्हणून ही भूमिका नियम क्रमांक 4 क्रिकेटमधला नियम आहे. 42 नियमामध्ये 4था क्रमांक स्कोररचा आहे, पण या 42 नियमामध्ये कॉमेंटेटरला कुठेही स्थान दिले गेले नाही. हे देखील या ठिकाणी आपण आश्चर्य आपल्याला वाटेल. हलक्या हाताने पुश करतायत, पण फिल्डर कुठलाही जवळपास नव्हता आणि सिंगलने स्ट्राईकवरती आणले. रणनीती स्पष्ट होती की स्ट्राईकवरती ऋतिकला आणायचं आणि ते कमलेशने केलेले आहे, कारण की समोर आता बॉलिंग मार्को ऋषी भोईर. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर आणि या ओव्हरचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आपण बघितला, सिंगलने स्ट्राईकवरती आणले. जीत काहीतरी चर्चा करतायत, सांगतायत कशा पद्धतीने बॉलिंग करायची. गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात खेळतात. एकमेकांची ताकद, एकमेकांची कमजोरी, स्ट्रॉंग झोन, वीक झोन या दोघांनाही माहिती आहे. आणि यंदाच्या हंगामात 7 मॅचेस झाले. 12th मॅन आम्हाला जयेश सांगतायत की 5 मॅचेस जिंकलेले त्या वडवलीने आणि 2 मॅचेस वाकरने जिंकलेले. आणि बऱ्याचदा असं पाडक वर खाली होत असतं, नियती बऱ्याचदा एकमेकांना समोरही आणत असते आणि यांच्या मॅचेस सगळेजण आनंदाने बघत असतात. ड्राइव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवणारा हा सुंदर कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमारेषेबाहेर, चौकार. धर्तीवरती पाठवलेलं आहे. मैदानाला सीमारेषा असली तरी ऋतिकच्या गुणवत्तेला कुठेही सीमारेषा नाही. ओहो, रिवर्स पाठवलाय पॉइंटच्या वरून. A1 कोर्डीचा ISI मार्क, हा षटकार. तो नाम नहीं है तो ब्रांड है. स्ट्राइक वरती काढले कमलेशने, ऋतिक सांगतोय या बॅटिंगच्या द्वारे. आणखीन एक फ्लॅट सपाट. ओ हो हो, व्हॉट अ ग्रेट कॅच. दुसऱ्यांदा असा झेल पकडलाय. मग अशी सुद्धा आपण बघितला, अशीच कॅच एका हाताने पकडली होती उमेश भोईरने. ही कॅच नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ऋतिकचा अडसर दूर केलाय. पार्टी एन रंगात होती, धमाल सुरू होती, कुणीतरी फ्यूज काढून घेतला, लाईट गेली. तशा प्रकारे हा किस्सा मैदानावरती घडला. व्हॉट अ ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, कार्बन कमाल कॅच, स्टनिंग कॅच. बघू शकाल ऍक्शन. डीजे तुम्ही खूप लेट करता, लवकरच गाणी लावा. वाक्य कधीच कंप्लीट झालं होतं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. टाळ्यांचा गजर आमचे सगळेच त्या ठिकाणी कमिटी मेंबरही करतात. का करू नये. एका बाजूने ऋतिकने मंत्रमुग्ध केला, पण दुसऱ्या बाजूला इथे मात्र ऋषीने उमेशने आज झेल टिपला. आणि ऋषी या संघाचा अत्यंत जबरदस्त, चतुर आणि त्याचबरोबर वेगवान क्षेत्ररक्षक आहे. एका हातात कॅच 2 वेळा आज पकडलेले. 38 धावा. ऋतिकला बाद केले. मैदानावरती शुभम पाटीलचं आगमन झालंय. शुभम देखील तितकाच घातक फलंदाज या संघाचा. एका दोघांवरती अवलंबून राहणारा संघ नाही आहे. चेंज द गेम वडवली भी. अलंग द ग्राउंड, चेंडू मिड विकेटला येतो. फील्ड डीप मधून किरण धावतात. वेगाने आले होते, पण 2 धावा तितक्या चपळाईने, वेगाने, तन्मयतेने, जलद गतीने पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 40 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. चेंज द गेम वडवली बी या नावातच सारं काही दडलेलं आहे. नावाच्या पुढे बी जरी असले तरी कामगिरी नेहमीच A1 क्वालिटीची या संघाची राहिलेली आहे.
ज्या ज्या संघांच्या नावापुढे बी आहे, गोटेकर बी असेल, गोरसे बी असेल, पूर्वी जगदंब बी, या संघाची नक्कीच दहशत होती. हा चेंडू हवेत, झेल त्या ठिकाणी आपण बघतायत ड्रॉप झालाय. धावचीची संधी होती ती देखील गमावली आहे. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघताय झेल ड्रॉप झालाय अविनाश भोईरकडनं. मगाशी एक जबरदस्त झेल आणि आता एक सोपा झेल ड्रॉप होताना आपण बघितलंय. जीवनदान शुभमला मिळतंय आणि अशा प्रकारे 30 षटक संपल्यानंतर चेंज द गेम वडोली बीची धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 41 धावा झाल्यात. अत्यंत चांगली बॅटिंग मैदानावरती. धावांची गती 13.67 प्रति ओव्हर मागे. एक षटक अजूनही शेष आहे. ही धावसंख्या 50च्या पुढे गेली, 60च्या आसपास गेली. एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावरती प्रत्येकाला खेळायला आवडतं. या मैदानावरती मॅचेस जबरदस्त होतात. अनेक स्पर्धा सातत्याने होत असतात. आगामी काळामध्ये सुखदेव काका मात्रे यांच्या संकल्पनेतून श्रद्धांजली चषक सुरू होईल. येणाऱ्या 10, 11, 12, 13, 14 4 दिवसीय स्पर्धा असणार आहे. 40+ आणि रेग्युलर क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान विजय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि सगळ्यांना वेध लागलेले ते म्हणजे 18 तारखेला देशातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा, आपल्या शहरातील आपल्या जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं देखील सुरुवात होते. आणि नक्कीच भरपूर संख्येने प्रेक्षकांनी यावर डे नाईटचा फॉर्मॅट यंदा आहे. 48 ग्रामीण संघांना ₹1 एंट्री देण्यात आलेली आहे. गत वर्षी त्याची घोषणा केली आणि असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेने. हवेत आहे, पाठवला लॉनला, फिल्डर बघत राहिलेत, फक्त बघत राहतील. गेला चेंडू सीमारेषेवर, येतो षटकार. झेल सोडला होता अविनाशने आणि त्याचा कुठेतरी मृदंड सोसावा लागेल टीमला. धावसंख्या धावपलकावरती 47 धावा. स्वागत केलं बॉलिंग मार्कवर अविनाश भोईरचा या षटकाराने शुभम पाटीलने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा देखील उडवलाय. फिल्डर कव्हरच्या दिशेने येतात लॉंग ऑफरना. पहिली धाव वेगाने पूर्ण केलंय. चेंडू बेकार एरियामध्ये पडतोय. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली ते आपण बघतोय. 49 धावा झाल्यात. 4 चेंडू शेष आहेत. ही धावसंख्या 50च्या पुढे जाईल पण ती 60च्या पुढे जायला हवी हे माहिती आहे. चेंज देखील वडवली बीला. केतन जरी नसला तरी जीत चांगल्या फॉर्मात आहे. अविनाश चांगली बॅटिंग करतोय. उमेशचंही योगदान चांगलं आहे. ऋषी देखील चांगली सुरुवात करून देतोय. यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. चेंडू सीमा पार येतोय. हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. नक्कीच या दोन्ही टीम आपल्या ठाणे जिल्ह्याची शान आहेत. कल्याण डोंबिवलीचा सन्मान आहेत. सध्या या मैदानावरती हे दोघेही जबरदस्त फाईट करतात. पण आता 55 धावा झाल्यात. 3.3 षटक कंप्लीट झाल्यात. 3 चेंडू शेष आहेत. 3 बॉलमध्ये 14 आल्यात. आणखीन 14-15 धावा आल्या तर या मॅच मध्ये वाकण संघाला संघर्ष करावा लागेल सेकंड इनिंग मध्ये. हा चेंडू जाऊ दिलाय. वेल लेफ्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईट बॉल. ज्या अविनाशने झेल सोडला होता त्याच अविनाशला इथून मात्र टार्गेट केलं जातं शुभम कडनं. वाईट बॉलने एक धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या 56. पुन्हा एकदा अविनाश ओव्हर द विकेट. हो उंच गेलाय. मिस टायमिंग. झेलची शक्यता. फिल्डर निशांतने झेल टिपलाय आणि अशा प्रकारे शुभम जगेचा अंत मैदानावरती लागतोय. 3रा धक्का. चेंज द गेम वडवली बीला.
हा चेंडू 17 धावांची एक विस्फोटक खेळी साकारून शुभम परतला. डगआउटच्या दिशेने मिळालेल्या जीवनदानाचा फायदा त्याने घेतला आणि या 17 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये त्यांनी भर टाकली. 56 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिकच्या बॅटमधून आपण बघितल्या 22 धावा, 7 चेंडू झाल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये विकास पाटीलचं आगमन होतंय. 2 चेंडू शेष आहेत. बघूया विकास काय करतो या 2 चेंडूवरती. धावसंख्या 56. चांगलं कमबॅक अविनाश. हा चेंडू यावेळेस मात्र विकेट किपर जीतला गॅदर करता आला नाही. 1 धाव या दरम्यान मिळते. बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 57 धावा. 1 चेंडू या ठिकाणी शेष आहे. बघूया मोठा हिट आला तर धावसंख्या 60च्या पुढे जाऊ शकते. पण बघूया जरदरला महत्व नाही. कमलेश प्रयत्न करेल. मागाशी कमलेशने ऋतिकच्या सोबतीला एक चांगली पार्टनरशिप केली. सपोर्टच्या भूमिकेत त्याला आपण बघितलं. स्ट्राईकवरती ऋतिकला आणला आणि आता मात्र शेवटचा चेंडू तो फेस करतो. 13 वरती नाबाद आहे. 7 चेंडूचा सामना केलाय. 57 धावा आहेत. उमेश पाटील पुरस्कृत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकण मॅन फ्रॉम माताडी. अविनाश या इनिंगचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय समोर. कमलेश हो स्लाइस केलंय. पाठवलं बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड प्रचंड फास्ट. चेंडू सीमा पार आणि या चौकाराने धावसंख्येने ओलांडले 60. धावसंख्या जाऊन पोहोचले 61 च्या घरात आणि ज्या धावा हव्या होत्या सगळ्यांनाच की एक चांगली मॅच बनावी. सामना कोणी जिंकू दे, दोन्ही संघ आपलेच आहेत. पण शेवटी क्रिकेटचा रोमांच प्रत्येकाला अनुभवत असतो. 62 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 24 चेंडू मध्ये सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला. पण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या या रणभूमीवरती, जिथे पुन्हा एकदा 2 संघ मैदानावरती उतरतील. एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. पण या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार हे येणारे 24 चेंडू म्हणजे हे सत्र सांगेल. आणि हे सत्र कसं असेल या ऐकूया आपण. तुर्बे गावचा एक जबरदस्त आवाज अत्यंत जवळचे आमचे मित्र साई पाटील यांना ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रात मी मात्र रजा घेतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय नगरसेवक चषक, जय दातिवली. हॅलो, थँक्यू. आज पूर्ण दिवसभर ज्यांच्या साथीनं समालोचन करण्याची संधी आज प्राप्त झाली आमचे सिनियर साथी समालोचक मित्र विनोदजी पाटील सर. आणि ह्या अगोदर आपण करण खाळन केके यांना ऐकला. उद्या पहिली लढत असेल सोनारपाडा समीर यांचा संघ असेल त्यांच्या विरोधात वसार संघ. लवकर रिपोर्ट आपण करायचा आहे. 8:30 वाजता आपली रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर होणार आहे. याची दक्षता दोन्ही टीम्सनं घ्यायची आहे. मला या मॅचच्या दिशेनं 61 धावसंख्या बनली आहे. 62 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष विजयासाठी उभारायचं आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जो नियम आपण पाहतोय, प्रथमतः सामन्यामध्ये बरोबरी झाली तर विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येतो. 2 तुल्यबळ संघ ज्याप्रमाणे विनोद सरांनी वर्णन केलं की एका जंगलातील 2 वाघ ज्याप्रमाणे लढतात तशा प्रकारची लढाई इथे देखील पाहायला मिळेल. कारण की 2 ताकदवर तुल्यबळ संघ आहेत. आज केतन म्हात्रे जरी नसला तरी देखील आजचा पूर्ण दिवस गाजवला जीजी स्पोर्ट सोनू मोनू 11 वाकळन. कारण की आज ऋषी भोईर ज्यानं योगदान दिलं, त्यानंतर जीतला आपण पाहिलं. उमेश भोईरच्या बॅटमध्ये देखील धावा आल्यात. किरण म्हात्रेचं देखील स्मॉल योगदान आपण पाहतो. अविनाश सारखा एक विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे. म्हणजे मॅच रंगेल. एका बाजूनं तगडी बॉलिंग युनिट आपण पाहू शकाल. ज्या खेळाडूचं नेहमीच आपण चांगलं कार्य पाहिलंय टीम वडवलीसाठी तो कावा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी स्ट्राईक गोलंदाज म्हणून सातत्यानं त्याची ख्याती आपण चेंज द गेम वडवलीसाठी पाहिल्या. आज बॅटिंगमध्ये देखील त्याचं योगदान राहिलं. खास करून
आपण ऋतिक पाटीलला पाहिलं होतं, चांगल्या लईमध्ये होता, परंतु एक सुरेख झेल त्या झेलनं खेळ समाप्त झाला. परंतु एक चांगली टोटल धावपलकावरती नोंदवली 61 आणि 62चं आव्हान पेलण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी भोईर आणि साथीनं जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या दोन्ही मॅच मध्ये जीत भोईरनं दमखम दाखवला होता. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधनं धावा आल्या होत्या. खरं तर आजच्या लॉट मधील पहिली मॅच ते कालच जिंकले होते आणि आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये हे दोन संघ आमने सामने संघर्ष करतायत. दोन्ही संघ ट्रॉफीचे हकदार झालेत, परंतु इथनं कोण जिंकेल आणि मेगा फायनल मध्ये दाखल होईल ह्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जमलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. उपस्थित आमचे मान्यवर असतील, या स्पर्धेचे आयोजन करता असतील आणि आमचे क्रीडा स्पर्धक असतील, या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. SMD लाईव्ह या वाहिनीअंतर्गत जे प्रेक्षक घर बसले ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 24 बॉल आणि 62 धावसंख्येचं समीकरण विजयासाठी गाठायचं आहे. लक्ष जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15.50च्या गतीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. लक्ष जरूर कठीण आहे, परंतु ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप वाकलनमध्ये पाहतोय ते पाहता हा मॅच मध्ये काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक गोलंदाज कमलेश पाटील पहिले षटक हाताळण्यासाठी P1चे हे षटक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषी भोईर साथीनं जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. पंतांकडनं पुन्हा मात्र इशारा येत असताना आपण पाहू शकाल मॅच सुरू होण्याचा. पॉवर प्लेचं षटक, दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, त्यामध्ये देखील एक लॉंग लेग आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला कॉर्नर रिझनला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची बॅटिंग ऋषी भोईर करतो ते पाहता त्याच्यासाठी ही फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू गेम ऑन, दुसरं सत्र समोर खेळतात V-शेप मध्ये, अगदी ओव्हर द बॉलर हेड. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऋषी भोईरनं नकार दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट चिंताजनक मी म्हणेन, कारण की ज्या वेगानं चेंडू अगदी डाऊन दी ग्राउंड आला होता ते पाहता 2 धावा इथे होणं गरजेचं होतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पहिली धाव फास्ट कंप्लीट झाली नव्हती. त्या कारणास्तव फक्त एकच धाव प्राप्त झाली आणि बचाव देखील विकेटचा करायचा आहे. त्या अनुषंगानं खेळ इथे दोघांना देखील करावा लागेल. एका धावेनं डावाला सुरुवात आपण पाहतो. आता स्ट्रायकिंग एंडला आपण जीतला पाहतोय. आता फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडंसं परिवर्तन. इथे फटका चांगला आहे, शॉर्ट पिच चेंडू फुल करत असताना ताकदवर फटका, बॉलला पाठवलं मिड विकेट पार. हा संघर्षाचा शंकनाद षटकार. कल्याण डोंबिवलीचा सन्मान वाढवणारे हे दोन्ही संघ आणि ते दोन संघ लढतायत. कारण की दोन संघ जेव्हा आमने सामने येतात एकाला जय आणि एकाला पराजय हा स्वीकारावा लागतो. जय पराजय नाण्याच्या दोन बाजू आहेत. इथे देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट. आता गरंगळत अगदी जमिनीशी वार्ता करत हा चेंडू डीप मध्ये रवाना झाला होता. फील्ड ज्या प्रकारचे सेट केले चेंडू अडवण्यात येईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. टक्कर पाहू शकाल. विकेट न गमावता ही एक सुंदर सुरुवात देण्याचा प्रयत्न जीत भोईरचा देखील. 2 चेंडू 8 धावसंख्येचं त्याचं देखील योगदान. आतापर्यंत 9 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. लक्ष 62 धावसंख्येचा आहे. पॉवर प्ले मध्ये स्टार्ट गरजेचा आहे आणि त्या अनुषंगाने आता बॅटिंग आपण पाहतोय. आतापर्यंत मागील दोन्ही मॅचेस मध्ये चांगले योगदान जीत भोईरनं दिलं. त्याच प्रकारची खेळी या मॅच मध्ये देखील गरजेची आहे आणि तसा तर स्टार्ट त्यानं प्राप्त केलाय. चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे. सातत्यानं गेली कित्येक वर्ष वाकलनचं कार्यभार आपल्या खांद्यावरती घेतलाय आणि लिलिया पार करत असताना देखील रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कमलेशच्या अगेन्स्ट, परंतु भन्नाट वेग ही शैली नेहमीच कमलेशची देखील आपण पाहिली आहे. त्याच्या वेगाला रीड करणं, त्याची लेंथ लाईन ह्या गोष्टी रीड करून त्यानंतर स्विच हिटचा फटका दाखवणं या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. तो प्रयत्न जीत भोईर करत होता, परंतु अंततः चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. बेस वर्सेस बेस ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महत्वपूर्ण गोलंदाज कमलेश आणि विरोधात तितकाच महत्वाचा फलंदाज जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. टक्कर द्वंद्व चांगलं रंगलंय मैदानात. दोन्ही संघ इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत, लढवय्ये संघ आहेत. इथे देखील हुक केलाय. भरपूर उंची लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक देखील नाहीये डीप मध्ये, लांबी देखील प्रॉपर. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. आणखीन एक बिग हिट, षटकार. एकशे 4 क्रमांकाचा हा षटकार जीत भोईरच्या बॅटमधनं.
मॅच रंगेल ह्यात शंकाच नाही. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने येतात ना तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची चर्चा होते की इथनं सामना कोण जिंकेल आणि कोण आपली दावेदारी सिद्ध करेल. ते चित्र आपण पाहतो. 15 धावा ह्या षटकाच्या साह्यानं तब्बल 104 टुर्नामेंट षटकार आपण पाहतोय. इथे देखील सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरून क्लास दाखवत असताना जीत भोईर एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. या 4 न मात्र स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकत असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या वेगानं धावा बनवायच्या होत्या तो वेग मात्र पहिल्या षटकात कायम केलाय. तब्बल 20.50च्या गतीनं धावा बनवायच्या होत्या 15 परंतु त्या गतीनं धावा येत असताना तब्बल 19 धावा काही पावलं पुढे आपल्याला सोनू मनू 11 जीजी स्पोर्ट वाकळण संघ पाहायला मिळतोय. एकोणीस धावा पहिल्या 6 मध्ये येणार समीकरण 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. ज्या प्रकारचा स्टार्ट आपण पाहतो ते पाहता ह्या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा शिकंजा कसत असताना ह्या मॅच वरती पकड आणखीन भक्कम करण्याचा प्रयत्न करत असताना टीम वाकळणला आपण पाहतोय. इथे चर्चा झाली आहे. टीम मीटिंग देखील आपण पाहिली. टीम चेंज द गेम वडवलीकडनं नावात चेंज द गेम आहे. शेवटच्या बॉलपर्यंत लढाई या संघाकडनं आपण नेहमी पाहिली आहे. आज देखील त्याच प्रकारचा खेळ त्यांचा पाहायला मिळेल. परंतु प्रमुख गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट धावा तब्बल 19 आल्या. ही चिंतेची बाब असेल ती वडवली टीमसाठी. आता चाहते देखील नजरा खेळून आहेत मॅचच्या दिशेनं की मॅच मध्ये काय घडतंय, कोणता संघ जिंकेल आणि अगदी मेगा फायनल मध्ये दाखल होईल. दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा बॅकबॉन सध्याच्या घडीला असणारा ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ह्या हंगामामध्ये बऱ्याचशा बाईक त्याच्या नावावरती आपण पाहिला. टोटल जर आपण विचार केला तर जवळजवळ 18 बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही 2 गावं आहेत खरं तर बाईकचे शोरूम या दोन्ही गावांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं विशाल पाटील असेल, ऋतिक असेल, कमलेशला पाहतोय सातत्यानं बायकर मॅन म्हणून ज्यांची ख्याती. तर एका बाजूला महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे, जीत भोईरला पाहतोय. अविनाश असेल, ऋषी असेल, अनेक सारे तारे सितारे ह्या दोन्ही टीम्स मध्ये आपण पाहतोय. आणि एक चांगली लढाई नेहमीच ह्या 2 टीम्सची चर्चा सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये का केली जाते याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट आपण पाहतोय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये एकच धाव. ऋषी भोईरचं हे तंत्र आहे. त्याला माहित आहे जीत भोईर चांगल्या टच मध्ये आहे. त्याला खेळवणं आपल्या टीमसाठी हितकारक ठरू शकतं. त्या अनुषंगानं फक्त 1 धाव त्यानं कंप्लीट केली. या 1च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. गरज जर आपण पाहिलं तर अजूनही 42 आहे आणि चेंडू शेष आहेत ते 17 मध्ये 42 धावा. आतापर्यंत खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकारणीशी दमखम दाखवत असताना जीत भोईरला आपण पाहिलंय. साथीनं अँकरिंग भूमिका ऋषी भोईरची. राईट मोर द विकेटनं ऋतिक पाटील. चांगला चेंडू समोर खेळतात. ओव्हर द बॉलर हेड 20 एफ मध्ये क्षेत्ररक्षक कमलेश येत आहेत. मिस फील्ड झाली. वेगानं चेंडूवरती आले होते. कदाचित फलंदाजांवरती दडपण आणायचं होतं की दुसरी धाव घेत असताना फलंदाजांना देखील विचार करायला हवा. पण तो मिसफील्ड झाली. लगेच 1चं रूपांतर 2 मध्ये 2 धावा मिळतात आणि स्ट्राईक देखील जीतच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. 2च्या मदतीनं धावफलक 22. विदाऊट लॉस ही कामगिरी पाहायला मिळते. विदाऊट लॉस अर्थात बिनबाद ही जमेची बाब आहे ती टीम वाकळणसाठी. राईट मोर द विकेटनं देसाई एंड कडनं फुल्लेंचा चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला गॅप मधून चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. चौकार. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या आता 26 धाव आपल्याला पाहायला मिळतील. बॉल टाकता बोलायचं. एका बाजूला यंग टॅलेंटेड मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या नावाची छाप टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सोडणारा ऋतिक आणि त्याच्या समोर भरपूर वर्ष बरेचसे उन्हाळे पावसाले या क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यानं पाहिलेत तो जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जीत भोईर वरचढ आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू समोर. इथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. सेकंड बॉक्सला हा चेंडू फील्ड केला जाईल. मिळेल ती फक्त सिंगल. आक्रमणासोबत संयम. इनिंगला कसं बिल्ड करायचं आणि विजयाच्या समीप कसं जायचं हे अगदी ठाऊक आहे जीत भोईरला आणि त्या अनुषंगानं बॅटिंग होतीये. विदाऊट लॉस 26 धावा धावफलकावरती साथ देत असताना ऋषी भोईर 2 वरती खेळतोय. तर 9 चेंडू 25चं महत्वपूर्ण योगदान देत असताना जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत जीत भोईर आहे तोपर्यंत जीत त्याच्या नावात आहे आणि त्या विजयाची अपेक्षा बाळगत असेल तो टीम वाकळण. समोर फटका ड्राईव्ह लेंथला अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1च धाव तिथे प्राप्त होईल.
शांत डोक्यानं खेळ ऋषी करत असताना या 1च्या मदतीनं आता धावफलक 28 षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत। या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिलं तर 1 चौकार, 3 सिंगल, 1 डबल, 5 चेंडूंचा खेळ संपलाय। शेवटचा चेंडू 1 टू गो। 28 धावा धावपळकावरती 15.50च्या गतीनं धावा विजयासाठी बनवायच्या आहेत। सुरुवात दमखाम दाखवला, पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक काहीसा। शेवटचा चेंडू समोर खेळतात 20 मध्ये, नाऊन दी ग्राउंड जिथे लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात आहे। अंतिम बॉलवरती प्राप्त झाले ती सिंगल। सेकंड सत्र आपण पाहतोय, लक्ष 62चं गाठायचं आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय। बिनबाद 29 पाठलाग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकळण येणारे जे समीकरण आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 33 धावसंख्येची। दोन षटकांचा खेळ संपला, धावा धावपलकावरती 29 आपण पाहतोय। येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे। विकेटचा जर विचार केला तर वडवली संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होता त्यांचे 3 विकेट बाद झाले होते। एका बाजूला दुसऱ्या सत्राचा जर विचार केला तर उत्तरार्धामध्ये खेळत असताना वाकळांचा एकही विकेट गमावला नाही, ते बेनिफिट थोडंसं आहे। म्हणजे विकेट न गमावता 32 जरी बनवल्या तर देखील ते सामना जिंकू शकतात। 12 चेंडू 33 इक्वेशन उरलंय। मॅच मध्ये रोमांचकता आहे, दोन्ही संघ लढवय्या आहेत आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये। आता प्रेक्षक वर्ग संध्याकाळचं सत्र आहे आणि बरेचसे प्रेक्षक जॉबवरून देखील आलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे मॅचचा आनंद घेत असताना आणि युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा वाकलन वडवली ही लढाई आपण पाहतो तेव्हा तेव्हा भरपूर संख्येनं प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समवेत जोडले जातात। आणि औचित्य खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जवानमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय आणि एक सफल पर्व म्हणावं लागेल। नेहमीच ही स्पर्धा आपण सप्रा मैदानावरती पाहायचो, परंतु काही कारणास्तव आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन नियोजन नीटनेटकेपणा पारदर्शकता ह्या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आणि खूपच सुरेख आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय। भरपूर सारी धनराशी असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सातत्य ह्या स्पर्धेचं आपण पाहतोय, अनेकांचं योगदान ह्या स्पर्धेसाठी, ज्या सर्व दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं योगदान दिलंय त्या सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू। तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं। इम्पॉर्टंट ओव्हर नेहमीच आम्ही म्हणतो की 4 षटकांमध्ये 30चं षटक टर्निंग पॉइंटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं। 12 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि अशा मोमेंटला मात्र चेंडू सोपावलाय तो शुभम पाटीलच्या खांद्यावरती। ज्या शुभम पाटीलला बॅटिंग मध्ये जीवनदान मिळालं त्याचा फायदा घेत असताना एक शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग त्यानं साकारली आणि एक चांगले टोटल सेट केलंय। ते टोटल वाचवण्यासाठी गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल। 12 मध्ये 33 बनवायचे आहेत विजयासाठी। पहिला चेंडू यॉर्क लेनचा खोदून काढलाय रक्षात्मक पद्धतीनं, एकच धाव। जितका सिंगल डबल येतील तितका टाळ्यांचा कडकडाट टीम वडवलीकडनं आपल्याला पाहायला मिळेल, कारण की लक्ष मोठं आहे। 12 मध्ये 33 धावा म्हणजे चौकार षटकार इथे विजयासाठी अनिवार्य आहेत। पाठलाग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकळणसाठी तर एका बाजूनं रोखण्यासाठी सुसज्ज आपल्याला चेंज द गेम वडवली संघ देखील पाहायला मिळतोय। मॅच मध्ये काटेकी टक्कर, अगदी श्वास रोखणारा हा सामना, प्रेक्षक वर्गाची चर्चा वाढवणारा हा सामना। सद्यस्थितीला बंद लिफाफा, कोणता संघ जिंकेल हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उद्भवलाय, परंतु याचं उत्तर येणाऱ्या काही कालामध्ये। येणारे 11 चेंडू आणि 32ची आवश्यकता। दुसऱ्या बाजूने आता ऋषीला देखील बॅटचा फेस ओपन करावाच लागेल। चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट रक्षात्मक पद्धतीनं, एक डाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या दावेचा प्रयत्न नाही आहे। हे स्टँडर्ड आहे क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड आपण नेहमीच चेंदगेम वडवलीकडनं पाहिलंय। जेव्हा धावा बनवायच्या असतात तेव्हा मात्र क्रीजवरती रनिंग बिटवीन द विकेट, त्यानंतर आउटफील्ड मध्ये खूप वेगानं चेंडूपर्यंत येणं, एका क्षण चेंडूला उचलून फेकणं, या क्रिया नेहमीच आपण पाहतोय। इक्वेशन येणारे 10 चेंडू आणि गरज आहे ती 31 धावसंख्येची। आता 300हून अधिक स्ट्राईक रेटनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत। स्क्रीनवरती डौलानं फडकणारा आपला हा भगवा आपण पाहतोय। सर्वत्र भगवमय वातावरण आणि नगरसेवक चषक आणि संपूर्णतः ही जबाबदारी मैदान सुशोभित करण्याची आमच्या आयोजनकर्त्यांनी स्वीकारली
आणि एक चांगली थाटात स्पर्धा ह्या ठिकाणी आपल्याला आयोजित पाहायला मिळते. चांगला चेंडू सातत्याने यॉर्कलेनचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि फिल्डिंगचा दर्जा आपण पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ऋषी भोईरला. पहिला धक्का टीम वाकळणला पाठलाग करत असताना ऋषी भोईर बॅक टू द डग आउट. अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये. एक मॅच विनर बाद झालाय तर दुसरा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये हवी तशी फलंदाजी ऋषीकडनं आपल्याला पाहायला मिळाली नाही. जो स्टार्ट अपेक्षित होता खास करून पॉवर प्ले मध्ये नेहमीच दमखम आपण ऋषी भोईरचा पाहतोय परंतु ह्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं धावा आल्या नाहीत आणि आता संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत जीत भोईर अविनाश भोईर ही जोडी मैदानात असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील त्या वाकळणच्या. एका बाजूने कौतुक शुभम पाटीलचं करावं लागेल ज्या प्रकारचे त्यानं 3 चेंडू हाताळले. अगदी लेंथचा विचार केला तर खोलात लेंथ, रक्षात्मक लेंथ, शॉर्टम क्रिकेटचा विचार केला तर यॉर्कर लेंथ ही एक महत्वाची लेंथ आपण म्हणतो आणि त्या लेंथवर सातत्यानं ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्टपिच लेंथचा चेंडू इथे हुक करायचा होता परंतु हवा तसा व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल होत नाही. या निराश मुद्रा आपण पाहतोय जीत भोईरची देखील. त्याला देखील माहित आहे एक-एकनं हा सामना आपण जिंकू शकत नाही. मोठे प्रहार आता गरजेचे आहेत कारण की आता सामन्याचं इक्वेशन येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 29 धावसंख्येची. आतापर्यंत ह्या षटकामध्ये 4 चेंडू आणि फक्त 4च धावा आलेत. आता येणारे 8 चेंडू आणि 29 हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. ह्या 2 बॉलमध्ये 2 मोठे प्रहार आता गरजेचेच आहेत असं म्हणावं लागेल. अन्यथा इथे ह्या 2 बॉलवरती जर मोठा प्रहार आला नाही तर पूर्णतः ह्या मॅच वरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल ते चेंज द गेम वडवलीचं. बॅटिंग चांगली राहिली त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच पाहतोय आणि तोच दर्जा तेच स्टँडर्ड आज देखील सेट केलंय. आणि गोलंदाजीमध्ये दमखम दाखवत असताना शुभम पाटील वापसी केली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज त्याला मार बसला त्यानंतर ऋतिक पाटीलनं कमबॅक आणि त्यानंतर शुभम त्याहून अधिक चांगली गोलंदाजी करत असताना इथे एक धाव होऊ शकली असती परंतु आता नकार दिला आणि हा बॉल आलाय तो डॉट. बऱ्याच उशिरानं बॉल डॉट आला. या अगोदर विकेट आला होता परंतु तो देखील रनआउटच्या स्वरूपात एक धाव येत होती परंतु आता अंततः डॉट बॉल आला आणि प्रेशर मात्र क्रिएट होत चाललंय ते जीजी स्पोर्ट वाकळणवरती. आता समीकडे येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 7 चेंडू 29 धावा. लक्ष कठीण बनत चाललंय. ज्या प्रकारची सुरुवात पॉवर प्ले मध्ये होती ते पाहता असं वाटलं होतं वाकळण संघ सामना जिंकेल परंतु परत वापसी पलटवार चेंज द गेम वडवलीचा. लढवय्या संघ आहे. अंतिम बॉल पर्यंत लढाई कशी करायची हे माहित आहे चेंज द गेम वडवलीला आणि तेच करत असताना नावात चेंज द गेम आहे आणि त्या प्रकारचा खेळ नियमित आपण पाहतोय. 17वी ट्रॉफी अगदी आता लोडिंग होत असताना आपण पाहतोय परंतु आम्हाला ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची पटकावायची आहे या उद्देशानं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मॅच अजूनही संपली नाही. 7 चेंडू 29 धावा पूर्ण होऊ शकते इक्वेशन हे नेहमीच करून दाखवलंय अविनाश भोईरनं. परंतु ह्या मॅच मध्ये ह्या मैदानामध्ये त्यांच्या विरोधी वडवली संघ आहे. त्यांच्यासमोर करणं इतकं सोपं काम नाही आहे परंतु ते कठीण काम पूर्ण करावं लागेल. शेवटचा बॉल देखील डॉट आला. आता इक्वेशन येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ते 29 धावसंख्येची. मी म्हटलं होतं निर्णायक षटक आहे आणि ते षटक शुभम पाटीलनं फेकलं आणि अप्रतिम त्याची गोलंदाजी आपण पाहिली. या षटकामध्ये त्यानं फक्त धावा खर्च केला त्या 4 आणि एक सांघिक यश त्यानं संपादन केलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋषीला त्यानं बाद केला. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 29 धावसंख्येची. डीजे त्यानंतर जयेश सातत्यानं सफल गोलंदाजी युनिट चेंज द गेम वडवलीचं. शेवटचे 6 चेंडू 29 रोखायचे आहेत. सुरुवातीचे 2 बॉल इथे जर मोठे प्रहार आले तर प्रेशर गोलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु सध्या स्थितीला आता प्रेशर पूर्णतः बॅट्समॅनवरती आपण पाहतोय. ज्या प्रकारचा स्टार्ट राहिला होता त्यानंतर कुठे का होईना थोडासा खेळ मध्यंतरी ढासलला मी म्हणेन टीम वाकळणचा.
कारण की ज्या प्रकारचे मोठे हिट अपेक्षित होते ते हिट आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. जीत आणि त्याच्या साथीनं इतर फलंदाजाकडनं इथे देखील चांगला चेंडू आता शोल्डर डाऊन झालेले पाहायला मिळतात, कारण की प्रत्येक बॉलवरती मोठा फटका विजयासाठी अनिवार्य आहे. 6-29 आता पहिल्या बॉलवरती सिंगल, येणारे 5 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. प्रति बॉल मागे षटकार आणि चौकारच आता गरजेचा आहे. म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार विजयासाठी. कधी कधी ह्या गोष्टी घडतात, परंतु जेव्हा गरज असताना ह्या गोष्टी जर घडल्या तर तो मोठा इतिहास असेल असं म्हणावं लागेल. एखादा दैवी चमत्कार जर झाला, खराब चेंडू जर आले तर मॅचमध्ये वापसी करू शकतो वाकळण संघ. अन्यथा ज्या प्रकारचा खेळ चेंज द गेम वळवलीचा राहिला ते पाहता आता ड्रायव्हिंग सीटला पूर्णतः चेंज द गेम वळवली आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 5 बॉल आणि गरज आहे ती 28 धावसंख्येची. चांगली लढाई, रिदममध्ये काहीशा चुक्या. वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवरती आता परतत असताना आपण जयेशला पाहतोय. थोड्याशा चुक्या केला. जर आपण टीम वाकळणचा विचार केला, पहिल्या सत्रामध्ये जिथे फिल्डिंग करत असताना झेल ड्रॉप झाले, संधी प्राप्त झाल्या आणि शुभमनं देखील एक चांगली नॉक या ठिकाणी सादर केली आणि एक मोठं टोटल त्यांच्या समोर चेस करण्यासाठी उभं होतं. दरम्यान हा चेंडू ताकदीचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु लाईन मिस केली. डॉट चेंडू येतोय आणि या डॉटनं मात्र विजयाचा शिक्का मोर्तब करत असताना चेंज द गेम वळवली, कारण की 4 चेंडू आता 28ची गरज. कारण की 4 जर चेंडूंवरती 4 षटकार जरी आले तर देखील आता सामना जिंकणं अशक्य झालंय. ते जे स्पोर्ट सोनू 11 वाकळणसाठी. इथे आडव्या बॅटनं हा षटकार जरूर येतोय, परंतु आता फार उशीर झालाय असं म्हणावं लागेल. हे षटकार जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आले असते तर मॅचमध्ये आणखीन रंगत आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली असती. काही हरकत नाही, नेहमीच या दोघांमध्ये अतिशय चांगली अटीतटीची लढाई आपण पाहतोय, परंतु आज पूर्णतः या मॅचवरती शिकंजा कसला चेंज द गेम वळवली ना आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न राहिला तो टीम वाकळणला. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. एखादा खराब चेंडू मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो का? पुन्हा एकदा प्रहार तर केला क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र हातामध्ये झेल आणि खेळ संपला अविनाशचा. विकेट मात्र येईल ती जयेशच्या खात्यामध्ये. अतिशय चांगली स्पर्धा. खरं तर नेहमीच या स्पर्धेची चर्चा सातत्याने आपण पाहतोय. अगदी परंपरेनुसार चालणारी ही स्पर्धा. गतवर्षी देखील अगदी थाटात या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं होतं. यावर्षी देखील तितक्यात धूमधडाक्यात या स्पर्धेचा आगाज आपण पाहिला आणि त्याच उत्साहानं त्या सातत्यानं ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस, अजून येणारे 2 दिवस क्रिकेटचा थरार या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. भगवमय वातावरण आपण पाहतो. अनेकांचं योगदान, भरपूर सारी मेहनत घेत असताना आयोजन करता आमचे विशालदादा मडवी असतील, साथीनं आमचे जयेशदादा आहेत, पूर्ण टीम कमिटी आपण पाहतोय. आज खरं तर दुपारची जेवणाची जी व्यवस्था होती, आमचे आचारी मेंबर्स, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, कारण की त्यांच्या हाताला अगदी स्वादिष्ट असं चव. विशाल पाटील यांनी ती मेजवानी आमच्यासाठी आज खऱ्या अर्थानं दिली, त्यांचं देखील कौतुक करू. आणखी आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचन करतो, कधी कधी बिर्याणी आम्हाला खावी लागते, त्रास देखील होतो, सातत्यानं समालोचन करायचं असतं, परंतु आज आपल्या आगरी पद्धतीचं अतिशय स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं. मॅच संपली, मॅच जिंकली, ती चेंज द गेम वळवली ना. खूप खूप अभिनंदन. पहिला संघ ठरलाय जो थेट मेगा फायनल मध्ये धडक मारतोय. त्यांच्या अंगीन संघर्ष चांगला राहिला सोनू 11 जीजी स्पोर्ट वाकळणचा, परंतु अंततः पराभव त्यांना स्वीकारावा लागला. हरकत नाही, या स्पर्धेमध्ये कामगिरी त्यांची देखील दमदार राहिली, ते देखील ट्रॉफीचे हकदार झालेत, परंतु पुढील वाटचालीसाठी त्यांना देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये इथे मेगा फायनल मध्ये दाखल होणारा